राज्यभरात 1100 पेक्षा जास्त छापे, 235हून अधिक FIR, 350 पेक्षा जास्त लोकांना अटक, नामांकित हॉटेल्स, क्लब्स, रेस्टॉरंट्सवर कारवाई। तुमच्या ताटातील अन्नापासून देवालयातील प्रसादाच्या भेसळीवर वार केल्यानंतर तुकाराम मुंडेंची नजर आता थेट तुमच्या मुलांच्या खाद्यपदार्थांवर असणार आहे। आता शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाचीही तपासणी होणार आहे। यासाठी अत्यंत कडक नियम लागू करण्यात आले आहेत। तुमची मुलं शाळेत किंवा शाळेच्या परिसरात रोज जे खातात त्यावर आता तुकाराम मुंडेंचं लक्ष असणार आहे। तुमची मुलं शाळेत रोज काय खातात, कॅन्टीनमधलं अन्न किती सुरक्षित आहे यावर आता प्रशासन लक्ष ठेवणार आहे। नेमके हे नियम काय आहेत आणि तुमच्या मुलांच्या जेवणावर याचा काय परिणाम होणार आहे पाहूया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अनिरुद्ध तळेगावकर, आपण पाहताय न्यूज 18 मराठी। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे गेल्या काही महिन्यांपासून अन्नातील भेसळीविरोधात आक्रमक कारवाई करत आहेत। अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर राज्यभर धडक कारवाई सुरू आहे। हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी नियमावली जारी केल्यानंतर आता मुंडे यांनी आपला मोर्चा वळवलाय तो शालेय विद्यार्थ्यांच्या आहाराकडे। यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे यापुढे शाळेच्या कंपाऊंडपासून 50 मीटरच्या परिसरात वडे, समोशांसारखे तळलेले पदार्थ, त्याचसोबत चॉकलेट, बिस्किट, कोल्ड्रिंक्स विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे। राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्यासाठी आणि त्यांना सकस आणि संतुलित आहार मिळावा यासाठी अन्न व औषध प्रशासनाने अत्यंत कडक पावले उचलली आहेत। शाळेच्या 50 मीटर परिसरात अतिरिक्त फॅट्स असलेल्या खाद्यपदार्थांच्या विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे। विद्यार्थ्यांच्या रोजच्या आहारात ताज्या भाज्या, कडधान्ये आणि चांगल्या पोषणाचा समावेश असावा यावर भर देण्यात आला आहे। शाळांना आहाराची आदर्श केंद्रे बनवण्यासाठी ईट राईट स्कूल संकल्पना बंधनकारक करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, खासगी, निवासी, अनिवासी आणि सर्व बोर्डाच्या शाळांसाठी हे नियम लागू असणार आहेत। या शाळांमधील कॅन्टीन, मध्यान्ह भोजन केंद्र, वसतिगृहातील स्वयंपाकगृह आणि इतर सर्व अन्न पुरवठाधारक यांच्यासाठी परवाना आणि नोंदणी अनिवार्य असणार आहे। शाळेपासून 50 मीटरपर्यंत असलेल्या दुकान आणि खाद्यपदार्थ पुरवणाऱ्यांनाही FSSAI चे नियम लागू असणार आहेत। शाळेत जे जेवण मिळतं त्याच्या पुरवठादारांकडे परवाना असणे बंधनकारक असणार आहे। विना परवाना खाद्यपदार्थ विक्रीस पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। या सगळ्या बाबी तपासण्याची जबाबदारी शाळा प्रमुखाची असणार आहे। 22 महिन्यांच्या मुलापासून ते 12वी पर्यंत शिक्षण देणाऱ्या शाळांसाठी हे नियम लागू केले जाणार आहेत। या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। याशिवाय शाळेत फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्ड बंधनकारक करण्यात आलाय। सुपरवायझर आणि नोडल अधिकारी यांची नियुक्ती बंधनकारक असणार आहे। शाळेत वर्षातून 2 वेळा फूड सेफ्टीची तपासणी केली जाणार आहे। नियमभंग करणाऱ्या शाळांवर कारवाई आणि दंड थोपवला जाणार आहे। लोकल बॉडी आणि मनपाला याबाबत कळवलं जाणार आहे। शाळेचे कॅन्टीन हायटेक करण्याचा मानस असल्याचं तुकाराम मुंडेंनी स्पष्ट केले। मुलांच्या भविष्याचा पाया शिक्षण असतं, पण त्या शिक्षणा इतकंच महत्त्वाचं असतं त्यांचं आरोग्य, आणि म्हणूनच आता शाळेच्या वर्गखोल्यांसोबत कॅन्टीन आणि मुलांच्या ताटावरही प्रशासनाची नजर असणार आहे। या नव्या नियमांमुळे मुलांना खरंच सुरक्षित, सकस आणि दर्जेदार अन्न मिळतं का हे लवकरच स्पष्ट होईल। या नियमांबद्दल तुम्हाला काय वाटतं? आपलं मत कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी न्यूज 18 मराठीला फॉलो करा।